नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जर तुम्ही यूज्ड गाडी घेण्याचा प्लॅन करत असाल तर PDI करणं गरजेचं आहे. PDI करताना 4 गोष्टी चेक करा, म्हणजे तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होणार नाही आहे. डिस्ट्रिक्ट काढा मित्रांनो, डिस्ट्रिक्ट काढल्यानंतर टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपर ठेवून जर जास्त ऑइल फेकत असेल तर समजून जा इंजिनमध्ये काम असू शकतं, त्यामुळे तुम्हाला ही गाडी अवॉइड केली पाहिजे. मित्रांनो, दुसरं चेक करायचे टायर. सगळे नक्षीकाम चेक करतात, पण तुम्हाला चेक करायचे मॅन्युफॅक्चरिंग डेट. कशी चेक करायची मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. मंथ आणि इयर डिकोड करा. हे टायर्स आहेत ना मित्रांनो, 4 वर्षापेक्षा जास्त जुने नसावेत. असले तर हे टायर्स मित्रांनो लेटेस्ट असले पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ड्रायव्हर डोअर ओपन करा. ओके, हे बिडिंग्स काढा मित्रांनो इथले. आणि इथे आहे ना तुम्हाला हे मार्किंग्स पाहायला भेटतील. हे आहे ना रोबोटिक आर्मनेस होतात फॅक्टरीमध्ये. ओके, हे बाहेर नाही केलं, आणि जरी बाहेर केलं मित्रांनो कोणी, तर याची कन्सिस्टन्सी युनिफॉर्म नसते. त्याच्यामुळे तुम्हाला हे समजून येणार आहे की गाडी ॲक्सिडेंटल आहे. हे जर मित्रांनो नॉर्मल वेल्डिंग इथे पाहायला भेटलं किंवा अनइवन असे मार्किंग्स तुम्हाला पाहायला भेटलं, तर समजून जा की हे तुम्हाला गाडी ठोकलेली आहे. जे रोबोटिक आर्मने मारलेले असतात ना, ते युनिफॉर्म असतात आणि अशा प्रकारचे तुम्हाला पंच होल्स बघायला मिळतात मित्रांनो. तर गाडी किती पळली हे कसं फाइंड आउट करणार? ओडोमीटर रिडिंगवर तुम्हाला मित्रांनो समजून जातं की गाडी किती किलोमीटर चालली, बरोबर. बट गाडीचे जे सगळे आहेत ना इलेक्ट्रॉनिक्स आहेत, असं जसं की हे बटन्स आहेत किंवा हे स्टिअरिंग कंट्रोल्स बघताय तुम्ही, ह्याच्यावरचं जे मार्किंग्स आहे ना मित्रांनो, ते आहे ना फेड होत जातात. ही गाडी चालली 34,000 किलोमीटर. याचं जे मार्किंग्स आहे ते अजून देखील तसं आहे. सपोज हे जर मार्किंग गेलं असतं आणि हे जर म्हटले असते की 34,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे, देन समजून जा मित्रांनो की ही गाडी आहे मित्रांनो ती जास्त चाललेली आहे, म्हणजे मीटर टॅम्पर केलेला गेलेला आहे.